ते आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे काळ पुढे सरकला. एक दिवस तो बाजारात गेला. तेथे त्याला एक पालखी दिसली. त्याला समजलं की त्या पालखीत राजाची मुलगी राजकुमारी जस्मीन होती. अल्लादीनने तिचा चेहरा पाहिला आणि तो प्रेमात पडला. त्याने आईला जस्मीन बद्दल सांगितलं. आईने जिनीकडून एक खोका भरून सोनं घेतलं आणि राजाला द्यायला राजमहालात गेली. तेथील शिपायांनी तिचा खोका राजापर्यंत पोहोचवला आणि राजाने खुश होऊन तिला भेटायला बोलवलं. आईने त्यांना तिच्या मुलीच्या प्रेमाबद्दल सांगितलं. तेव्हा राजाने आदेश दिला की अल्लादीनने त्यांची श्रीमंत